परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी गाठलीस तू एसटी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून ओल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची भरतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नाती जन्माची माती कोकणची नाती जन्माची. त्या प्रमोदचं लय वाईट वाटतं बघा. बिचारा लय प्रयत्न करतो पण त्याला काही यश येत नाही. खरंय खरंय. एवढं मुंबई सोडून इकडे यायचं धाडस केलं नाही. त्याला काहीतरी यश मिळायला पाहिजे, नाही तर एवढं शिकून पुन्हा दुसऱ्याची गुलामगिरी करायला लागायची. तुम्हाला सावरतेस ना, तसंच वहिनी दादाला समजावत असेल का ग? त्यासाठी तुमच्यासारखा बायकोची बाजू ऐकून घेणारा नवराही लागतो. तू बोलणार नाहीस मला तिच्याबद्दल? कोणाबद्दल? अरे सुभद्रा, काल पाहिलं मी तिला. 20 वर्षानंतर सुद्धा ओळखलंस तिला तू? हा, मीच बोललो होतो तिला. म्हटलं लहानपणी जसं जेवण घेऊन जायचीस ना, तसंच आता सुद्धा घेऊन जा. लहानपणी अभ्यास केला नाही म्हणून आई घराबाहेर काढायची. आता तिकडे मुंबईत गेल्यानंतर आयुष्याचं गणित हरला आणि आता इथे परत आलाय म्हणून आली असेल. कसं होतं जेवण? अण्णा, म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं? ते नुसतं माहिती नव्हतं तर तू या सगळ्यामध्ये सामील देखील होतास. हा अण्णा, आज कळलं मला. लोक उगाच नाही तुला एवढं मानत. बरं, ती इथे कशी? लग्नानंतर 2 वर्षांनीच परत आली. अरे पण तिचं मोठ्या घरात लग्न झालं होतं ना, मला वाटलं होतं ती सुखात असेल. कसलं सुखी कसलं काय रे? घराणं सुद्धा कसलं नावाला मोठं, बाकी आतमध्ये पोकळ वाचेल. नवरा दारुड्या आणि बाहेर माती खायचं. वर्षभर कसं बसं सहन केलं तिने बिचाऱ्याने. पण एक दिवस हात उचलला आणि तशी हिंमत दाखवली आणि निघून आली ती कायमचीच. अण्णा, हे आयुष्य म्हणजे वर्तुळ असतं. आपण उगाच भ्रामक समजुतीमध्ये असतो. वेडवाकडं जगायचं, स्वतःला दुःख करत घेत राहायचं, हे असलं आपण काहीतरी करतो. पण आयुष्य खरंच खूप सोपं आहे हे आज कळलं मला. तिच्या घरच्यांनी श्रीमंत मुलगा हवा या सबबी झाली स्थळ शोधायला सुरुवात केली. मग मी ठरवलं आपण श्रीमंत व्हायचं. गाठली मग मुंबई. म्हटलं आपण खूप कष्ट करू. गाव सोडून तिकडं निघून गेलो. तिच्या प्रेमासाठी सगळं उभं करायचं ठरवलं. केलं. दिवस रात्र कष्ट करून सगळं उभं केलं आणि सरळ तिच्या वडिलांकडे जाऊन भेटलो. आणि तेव्हा कळलं मला, ती लग्न होऊन सासरी निघून गेली. त्याच पावलानिशी परत गेलो होतो कायमचा. तिने सुद्धा खूप भोगलं बिचारी. इथे परत आली आणि काही दिवसातच वडील वारले तिचे. काय करणार ना, जाणारच होते, बदनामीच लागली ती पाठीशी.
काय कोणाची जरी चूक असली ना तरी सुद्धा सहन करावं लागतं ना ते मुलीच्या बापालाच. मग आजारी आईची सेवा करत कोणाकोणाचे कपडे शिवत कशी बशी गुजराण करत राहिली. हल्लीच आई सुद्धा वारली तिची. आता एकटीच असते, कोणाशी बोलत नाही, काही नाही, शांत असते. जगण्याची आशाच मावळली तिची. या सुखाने भरलेल्या आयुष्यामध्ये आपल्याला एवढंसं जरी दुःख आलं ना तरी जगातलं सगळं दुःख आपल्याच वाट्याला आलंय असं वाटत राहतं. पण ज्यांच्या नशिबी फक्त दुःखच आहेत त्यांचं काय रे? दुःखांवर फुंकर घालण्यासाठी जगायचं असतं. अण्णा, मला अजूनही असं वाटतं की मी इथं गावात यायला खूप उशीर केला. तिनं लग्न केलं म्हणून मी अविवाहित राहिलो. निदान आधार तरी दिला असता मी तिला. अजूनही वेळ गेलेली नाही. नवऱ्यानंच फक्त सांभाळ केला पाहिजे, आधार दिला पाहिजे असं काही नसतं. मित्र सुद्धा आधार देऊ शकतात. बघ, तन्मय, 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 हे तन्मय. अगं आई, इथे लपलोय मी. एवढी घाबरतेस काय? अरे बाळा, किती हाका मारल्या मी तुला. होऊ द्यायचंस ना मग. बाहेर आलो असतो आणि माझ्यावर राज्य आलं असतं तर? जाऊ दे, नको हा खेळ. माणसं लपली की शोधूनही सापडत नाही. बाळा, तू नाही ना असं लपून बसणार कधी. तू काय बोलतेस मला कळत नाही. पण हा खेळ नको तर आपण दुसरा खेळ खेळूया. हे आईचा ओरडा खायचाय का तुला आज? हो, विसरलोच मी. आई आली असेल घरी. आता माझं काही खरं नाही. मी निघतो आता. एक थांब जरा, जाऊ नकोस. मी आत्ता आले हा, पटकन. काय आता तुझं? जाऊ दे ना मला. अरे जरा थांब, आलेस मी. हॅलो सर. हो, माल वेळेत निघाला. हो हो, नाही मी चेक करून पाठवला. नाही, वेळेत गेल्यावर कसं होईल, नुकसान होणार नाही ना. हो हो, नाही काळजी करू नका, वेळेत पोहोचेल. हो हो, हां ठीक आहे. काय झालं रे? अरे त्यांना माल निघाल्याचं कळवलं. आता फक्त तो व्यवस्थित पोहोचला पाहिजे म्हणजे झालं. अरे म्हणजे काय, तू एवढ्या मनापासून करतोस म्हणजे नक्की पोहोचणार. त्या मालकाकडून ना ऑर्डर मिळवणं मोठं काम होतं. आता पुढे सगळं सोपं होईल बघ. नाही सुन्या, बिझनेसमध्ये इतकं सोपं काहीच नसतं. आपण तयार राहायला पाहिजे, कधीही काही घडू शकतं. कारण मार्केटमध्ये नाव मिळवणं कोणालाही जमतं, पण ते टिकवणं जमत नाही. आपल्याला ते जमलं पाहिजे, कारण आपल्या पुढच्या ऑर्डर आपल्या नाव टिकवण्यावरच आहेत ना. अरे पण तुझं काम तर सुरू झालं नाही यार. आता पुढे सगळं नीट होईल. हो रे, नीट झालंच पाहिजे. म्हणजे त्या सासऱ्याला कळेल की इथे काम आहे, फक्त करण्याची जिद्द पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना कळेल की इकडे राहून आपण बरंच काही करू शकतो. हो रे, आणि आमच्या लग्नामधला अडथळा पण दूर होईल. हे इतकं यश इतक्या पटकन मिळेल असं वाटलं नव्हतं रे. सरेला सांगितलं पाहिजे ना. अरे हो हो, आधी त्या ड्रायव्हरला फोन लाव आणि कुठे पोहोचलाय ते विचार तरी. अरे हो. हॅलो. हां, नाही मला माहिती आहे की तुम्ही ड्रायव्हिंग करताय, पण मी एवढ्यासाठीच फोन केला होता की कुठे पोहोचलाय. हो नाही नाही, हां बरं बरं, नाही सावकाश जा, आपल्याकडे खूप वेळ आहे. हां हो, मला माहिती आहे तुमचं हे रोजचं काम आहे, पण ओके बरं बरं. हो 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 हो. हां, काय झालं? मुंबईपासून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता 2-3 तासामध्ये आपलं भाग्य उजळणार सोन्या. जा आता, तिला भेट म्हणजे जरा शांत होशील. जा. तिला सांगून पण येतो. आई चंडिके, सगळं नीट होऊ दे ग.
मी की ना तुझ्यासाठी गंमत आणली आहे. काय आणलंयस? हे बघ. वाव, हे तर गण्यापेक्षाही मस्त शर्ट आहे. पटकन आईला दाखवतो मी. दे. ए, पण परत कधी येशील? इथून जावंसं वाटतच नाही, पण माझ्या आईची भीती वाटते ना. मी येऊ का तुझ्याकडेच राहायला? नाही बाळा, असं नको करूस. अरे म्हणजे ती आई एकटी पडेल ना. तू असं कर, तुला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा ये माझ्याकडे. आई इकडे ये. काय रे? मी हे आईला तेव्हा देतो जेव्हा आई मला माझी आवडती वस्तू देते. म्हणा सज्जना भक्तिपंथेच जावे. आलो आलो. शर्ट काढून ठेवतो, टोपी काढून ठेवतो आणि येतो. हा हा. तरी श्री हरी पावी देतो स्वभावे. त्याने राहिलोच तो ग, मी तुझ्याबरोबर कायम राहिलोच तो. पण तू अशी झोपलेली निश्चित पडलेली मला बघवत नाही ना. तू पहिल्यासारखी माझ्याशी बोलली असतीस ना, मी दिवसभर तुझ्याजवळच बसून राहिलो असतो. हो हो, पण आता काय करू तूच सांग. हा हो, आलो आलो आलो. कसं बरं वाटतंय ना? हा, तू पहिल्यासारखी बोल ना माझ्याशी. बोल. अगं मी सगळं करून पाहीन, नक्की करेन. तू काही काळजी करू नकोस. आपल्याला कोणाची गरज नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. गजरा. अरे देवा, आजही विसरलो ग गजरा. नाही, घाईघाईने आलो ना म्हणून विसरलो. पण आता आणीन आठवणीनं, नक्की आणीन. हो, जेवण बनवायचं आहे. भूक लागली असेल ना तुला? तू बनवतेस जेवण का ग? नको ग. म्हणजे तुला बनवता येणार नाही असं नाही, पण इतकी वर्ष तुझ्या हातचं अन्न खाऊनच माझी तब्येत अशी ठणठणीत राहिली आहे ना. आता मी बनवलं तुझ्यासाठी तर काय बिघडलं त्यात? मी करतो जेवण. तुला बटाट्याची भाजी चालेल? नको. मग काय आणू? गरम गरम पेज पिशील का? आणतो. गरम गरम पेज आणतो, तूप घालतो, थोडं लिंबाचं लोणचं आणतो. हा, काळजी करायची नाही. हा, आपल्याला कोणाची गरज नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. हा, आपल्याला काय आहे ना परमेश्वर आपला. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदिते सर्व सोडून. माती कोकणची नाती जन्माची. नेहमी आम्हीच वाट बघायची का? कधीतरी लवकर येत जा. आता पहिल्यासारखं नाहीये. पूर्वी बाबांना काही कारण सांगितलं तरी चालायचं, पण आता काही कारण सांगितलं तरी बाबांना तेच वाटतं. त्याला आता काय करणार? तुझे बाबा म्हणजे ना. ए, तू पुढे बोलू नकोस. तुझे होणारे सासरे आहेत ते. हा, म्हणजे त्यांनी आम्हाला काही बोललं तरी चालतं, पण आम्ही त्यांना काय बोलायचं नाहीच ना. का? तुझे कोणी नाही आहेत का आता ते? बरं ते जाऊ दे. मला इथे वाद घालायला बोलवलंस का? हे नाही, ऐक ना सरे, माझी डील सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे. मला एका फिशरीज कंपनीची सप्लायची ऑर्डर मिळाली. म्हणजे नेमकं काय? अगं सरे, मला काम मिळालंय. माझी ऑर्डर आता कुठल्याही क्षणी मुंबईला पोहोचेल. आपल्याला माल पोहोचल्याचा फोन येईल आणि सगळी संकट घेऊन जाईल. म्हणजे प्रमोद तू करून दाखवलंस. बाबांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलंस. पम्मा, राजा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. आता बघच तू खूप मोठा होशील. मला खात्री होतीच. हा, म्हणून सरप्राईज द्यायला गेलो तेव्हा कडाक्याचं भांडण केलंस आणि सगळे संबंध संपवायला निघालीस. अरे
आता रागाच्या भरात असं बोलले म्हणून खरंच संबंध संपले का रे? पमा, तुला माहितीये मी कालच बाबांशी तुझ्याबद्दल पुन्हा एकदा बोलले. ते काय बोलले असतील याची जाणीव आहे मला. पण जाऊ दे, आता सगळं चांगलं होणार आहे. सरे सरे, तुझा माझ्यावर एवढा विश्वास असताना तू इतक्या टोकाचा निर्णय कसा घेतलास? त्याशिवाय तू इतके प्रयत्न केले नसतेस म्हणून. हा, म्हणजे मुद्दाम. हुशारच आहेस. हे पण मी ते सगळं खरं मानून काही बरं वाईट करून घेतलं असतं तर. पमा, हॅलो, हा कोण? इन्स्पेक्टर? हा बोला. काय ऍक्सिडेंट? कधी? कुठे? हा हो सर. हो 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 सर. हो. कोण हवंय तुम्हाला? मधुकर, सुभद्रा, तुम्हाला हवं ते कोणी राहत नाही आता इथं. तुला काय माहित मला कोण हवंय ते? हा प्रश्न स्वतःला विचारताय की मला? आणि समजा मी तुला विचारत असेल तर? का आलायस इथे परत? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. माझा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. नाही, पण माझं उत्तर त्याहून जास्त महत्वाचं आहे. शाळेतली सवय गेली नाही वाटतं वाद घालायची. सवय जात नाही, आयुष्य जातं. आणि काही गोष्टी आपल्या हातात असतात कुठं. वाद घालायला कोणी नव्हतं म्हणून परत आलो. मग आता इथंच उभा राहून वाद घालणार आहेस की? बस, मी चहा आणते. पमा, अरे कुणाचा फोन होता? प्रमोद, काय झालंय? कुणाचा फोन होता? हा हॅलो सर. हा, आपण जो मुंबईत ट्रक पाठवला ना, त्याचं नवी मुंबईच्या इथे ऍक्सिडेंट झालं सर. हो सर. हा सर, तुमची जबाबदारी नाही असं कसं म्हणू शकता सर? नाही सर, नाही. ऐका, हॅलो. नाही, कळवलं नाहीये. हो, कळवतो. पण सर, हॅलो. अहो, पण यात माझी काय चूक आहे? ऍक्सिडेंट झालं तर? अहो, पण काही पर्याय असेल की नाही सर? हो सर. ओके सर. सर, चल, मला निघायला हवं. अरे पण कुठे चाललायस तू? आणि कुणाचा फोन होता? आणि एवढा काळजी का करतोयस तू? आणि ऍक्सिडेंट कुणाचा झालाय? मी मुंबईला पाठवलेल्या ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय. काय? आता सगळं संपलंय सर. सगळं संपलंय. माती कोकणची नाती जन्माची. सगळं आहे तसंच आहे ग. काही सुद्धा बदललं नाहीये. बदलणार कोण आणि कसं? मला ना भाऊ ना कुणी. आई सतत आजारी, तिचंच करत होते कसं बस.
बदलण्याचं सोड, पण हे छप्पर आहे डोक्यावर हेच त्यावेळी खूप मोठं वाटायचं. घाई केलीस लग्नाची. लग्नाची घाई करायला त्यावेळेला मुलींच्या हातात होतं कुठे काही ठरवणं. शाळा संपली, पुढे काय म्हणून लग्न लावून द्यायचं. मला निदान 12वी पर्यंत तरी शिकवलं बाबांनी, पण पुढे काय हा प्रश्न होताच. मग काय, झाली लग्नाची तयारी. मोठं घराणं, मोठी माणसं, राणीचा संसार करेल पोरगी, हे वाक्य लग्नाच्या दिवसात पुसटचं कानावर येत होतं. पण नंतर सगळाच भ्रमनिरास. हो, अण्णाकडनं कळलं मला ते. पण तुझ्या सासरची लोक कोणी नंतर विचारपूस करायला आली का नाही? विचारपूस कशाला, आले होते ना 1 वर्षानंतर सगळे. नवरा सुद्धा होता सोबत. मुलाला घेऊन गेले. फक्त 1 वर्षाचा होता तो. धड आई पण म्हणता येत नव्हतं त्याला. आता त्याला कसा वाढवला असेल, काय करत असेल, काही माहित नाही. एकदा आला होता मला शोधत. काही क्षणांचीच भेट झाली आमची. जास्त काही बोलला नाही, पण त्याचा अबोला बरंच काही सांगून गेला मला. मी चहा आणला होता तो सुद्धा न पिता गेला. त्याच्या बाबांचा फोन आला होता म्हणे. त्यानंतर भेट नाही आजपर्यंत. मी कवीसारखा बोलतो म्हणून माझं बोलणं ऐकायला आतुर असायचीस तू. हो, पण तू दाखवायचं ते सुंदर जग फक्त कवितेतच असतं हे कळण्या इतपत मोठे झालोय आपण. आता सगळं बालिश वाटतं. का? आपल्यातलं बालपण जपलं की रसिकता आपोआप निर्माण होते.